श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर ताई आमच्या माहेरी गेल्या होत्या, माहेरवरून आल्या आणि जी खरेदी केली ना ती मला लगेच दाखवायला घेऊन आले. मग त्यांना मी बोलले थांबा थांबा, खरेदी दाखवताय ना, मला एक व्लॉग घेऊ द्या म्हटले. तुम्ही काय काय आणली, काय शॉपिंग केली तुम्ही माहेरी? नमस्कार मंडळी. स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो नेहमीच शॉपिंग. आणि आता तर मान्सून चालू आहे, त्याच्यामुळे तर बापरे, जिथे बघावं तिथे सेल सेल. आणि एकदा जर मार्केटमध्ये गेलं का निघावं असं नाही वाटत, हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का हे घेऊ. आणि माहेरी गेला म्हटलं ना की शॉपिंग झालं नाही असं कधी होणार नाही, कोणत्या स्त्रीचं होणार नाही की ती माहेरी गेली आणि रिकाम्या हाती आली, असं तर होतच नाही. म्हणजे पहिलं तर आपल्या आई निघताना काही भाजीपाला वगैरे तर पिशवीत भरून देईल, ती गोष्ट तर वेगळी. पण माहेरी गेल्यावर काही शॉपिंग नाही झाली, मार्केट नाही फिरला, असं तर काही होणार नाही. तर आज सकाळचा आमच्याकडे पाऊस चालू आहे खूप. आणि ताई कालच आल्या होत्या, रात्री आल्या काल उशिरा. मग आल्यालाच मला कपडे दाखवायला आल्या होत्या. म्हणले बघ मी काय शॉपिंग केली, तुला घ्यायचे तर. मग म्हटलं थांबा आपण एक व्हिडिओज घेऊ. सुंदर घेतलंय टॉप, छान. आणि माहिती का किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? 25 वर्ष झाले. 25 वर्ष झाले ना. तरी पण आपण आजही माहेरून सासरी यायला निघाले तर जीव कसा होतो ना, थोडासा असं इमोशनलच होतो. इमोशनल म्हणजे दोन्हीकडे आपला लेडीजचा जीव फार अडकतो, माहेरी पण आणि सासरी पण. सासरी असलं तर माहेरचं ओढ लागते, माहेरी असलं का सासरची ओढ लागते. हो ना, ते असतच हो. स्त्रीचं मनच असं असतं ना की तिचं मन, लग्न जरी झालं ना तरी आई वडिलांची काळजी म्हणा, माहेरच्या काही गोष्टी काळजी, म्हणजे त्यांचं सगळं व्यवस्थित असलं तरी आपल्याला असं वाटतं की नाही का आपलं पण कर्तव्य आहे, आपण पण जायला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आहे तेपर्यंत आपण त्यांना खरंच वेळ दिला पाहिजे. नंतर मग माहेर जाण्यात काही अर्थच नसतो, आई वडील आहे तेपर्यंतच माहेरी जावं असं वाटतं, नाही तर मग कसलं काय. मला पण आहे ना, निघालं ना मी तिकडून तर आता माझी तर वडील नाहीये, आई एकटीच असते, भाऊ असतो. पण माझा पण जीव आहे ना असं खूप थोडा थोडा होतो. आणि आईच्या भावाच्या काळजीनं जरी मी इकडं असले, जाणं कमी जरी झालं ना तरी मला असं नाही का त्यांच्या काळजीनं माझा जीव तिकडे आटकून पडतोच, असं वाटतच ना की कसं असतं ना स्त्रीचं नाही का, भावनिक नाही. आणि ना स्त्री ना या दोन्ही गोष्टी मनात ठेवून पण सगळे जपते. त्याच्यामुळेच ही भूमिका करते. आपण म्हणतो नाही काय फक्त लेडीजला जेंट्सला नाही, पण तेवढी स्त्रीकडे जेवढी शक्ती असते ना ती सगळ्याच गोष्टी हँडल करणे, नाही म्हणजे भावनिक पण हे असतं तिच्यात. वेळ पडल्यावरती स्ट्रॉंग पण बनते आणि भावनिक पण जी ताकद असते ती. आता 2-3 दिवसापूर्वीच आहे ना माझ्या मैत्रिणीची मुलगी डिलिव्हरीला आली होती. म्हणजे ती पण 2-3 दिवसापूर्वी गेली, तिच्या घरी गेली. पण तरी ती घरी गेली ना तरी तिचा सुद्धा जीव इतका थोडा थोडा झाला ना. आणि तिने ते स्टेटसला ठेवलेला, ते तिच्या मुलीचा नातीचा फोटो बघून आहे ना मला सुद्धा खूप असं नाही का म्हटले खरंच कसं असतं ना स्त्रीचं मन. मुलगी घरी आली ना की आई वडिलांना घर भरल्यासारखंच वाटतं. आणि मुलगी गेली का असं वाटतं काहीतरी आपलं नाही का एक वस्तू म्हणजे असं म्हणतात ना, हरवल्यासारखं वाटतं की आपलं. आणि मुलीला पण वाटतं की असं नाही की फक्त आई वडिलांनाच वाटतं, मुलीला पण. म्हणजे आता असं वाटतं की त्यावेळेस आम्ही लग्न झालं आलं त्यावेळेस तर एवढं काही कळलं नसेल, पण आता कळतंय की आपल्या आई वडिलांची कशी परिस्थिती झाली असेल आपण लग्न करून आल्यानंतर. कारण की आता आपण बघतो ना, म्हणजे माझ्या मैत्रिणीची मुलगी जरी गेली ना तिच्या घरी तरी मला इतकं कसं तरी असं वाटलं ना, असं वाटलं माझीच मुलगी कुठे दूर गेल्यासारखं नाही का. आणि मग त्याच्यावरून आपल्याला ती जाणीव होती का आपण ज्या वेळेस आलो ना लग्न करून तिकडे तर आपल्या घरच्यांची पण आपल्या आई वडिलांची कशी हे नातच वेगळं आहे, खूप असं वेगळं असं नातं आहे. मग बाकी काय केलं अजून तुम्ही तिकडे? साडी पण आणली, गेलो होतो साडी घ्यायला एक, मग बघितलं इतकं भारी मान्सून सेल चालू आहे, साडी सुंदर आहे. मग म्हटलं चला आता घ्यायचीच म्हटलं, मग घेतली एक साडी मी घेतली. बाकी माझ्या दुसऱ्या बहिणींनी पण 2 साड्या घेतल्या. आणि माहेरी जाताना कसं ठरवूनच जाताना सगळ्या बहिणी वगैरे एकत्र येतात, मग त्याच्यामुळे ना असं छान वाटतं. छान आहे साडी पण सुंदर आहे. काढू का कागद? छान आहे, छान आहे. कितीला भेटली साडी?
हे काय ऑफर मध्ये चालू होत्या 1300 3 साड्या. हो का? अरे वा, छान आहे, मस्त आहे ना. असे म्हणजे बाहेर घालू शकतो आणि टॉप पण सुंदर आहे, कॉटनचे. आणि आम्ही पण माहेरी जातो ना, म्हणजे आता मी तर एकटीच आहे, पण मग असं मी असं चुलत बहिणी वगैरे माम बहिणी असं आम्ही एकत्र ठरवूनच सगळ्या सोबतच येतो. सगळ्या सोबत आल्या का एकदम असं छानच वाटतं सगळं, नाही का? एकदम असं वेगळंच हे राहतं. आणि इकडे तर माहेरी गेल्यावर जरा जास्तच मजा करतात. ते आता रिसॉर्टला पण गेलेलं. आणि रिव्हर एज म्हणून आहे यॉर्क वायनरीच्या पुढे, तर माझा भाऊच हँडल करतो सगळं. पण छान असा व्हिडिओ घेतलेला आहे, म्हणजे पूर्णच त्याचा एकदा ब्लॉग बनवून टाकणार आहे. की ठीक आहे, तुम्ही असं नाही का खूप बाहेर जायला जास्त 2-3 दिवस सुट्टी घ्यायला वेळ नाही, पण तुम्हाला एखाद्या दिवसाची सुट्टी आणि कुठेतरी वेळ घालवा वाटतं, तर छान असं निसर्गाच्या सानिध्यात आणि असं खूप सुंदर असं ते रिसॉर्ट आहे. आणि त्याचे काही रेट पण असे खूप जास्त नाही, असं सुंदर आहे. म्हणजे आपण एक दिवस फॅमिली पिकनिक ट्रिपला म्हणून आणि 1 डे स्टे म्हणून जाऊ शकतो. रिसॉर्टला व्हिजिट द्या. त्याचं नाव आहे रिव्हर एज. हो, ताईंच्या भावाचंच आहे. मग म्हटलं आता आम्ही पण, मी एखाद्या वेळेस गेले का त्याचा पूर्णच व्हिडिओ, त्याचा ब्लॉग शूट करेलच, कारण की ते खरंच खूप सुंदर आहे. त्यांनी पण त्याच्या व्हिडिओ काही बनवून आणलं, ते मी टाकणारच आहे. पण मग खरंच असं नाही का एक दिवसासाठी कुठे जायचं असं, तर छान आहे तो एक पॉइंट पण. तर चला गप्पा. मग अजून काय काय केलं माहेरी गेल्यावर? माहेरी जायच्या आदल्याच दिवशी मी फोन केला की आई मी येते, तर मग दुसऱ्या दिवशी लगेच फोनच सुरू झाले त्यांचे. किती वाजता येते काय, 2-2, 3-3 फोन झाले. मग 4 वाजता डायरेक्ट माझ्या आबांचा फोन आला. मी माझ्या वडिलांना आबा म्हणते, कारण की आमची मोठी फॅमिली होती, 5 चुलते. मग प्रत्येकाला नावाने हाक मारल्या जायची पूर्वी. नाना, काका, आबा, आप्पा अशा नावांनी बोललं जायचं. म्हणून मी माझ्या वडिलांना आबा म्हणते. मग त्यांनी मला फोन केला, तुम्ही डोसे खाल का? मग लगेच डोस्यांचं पीठ घेऊन आले. आणि आई वडिलांचं ना ते तयारीच एकदम वेगळी असते, की मुलं येणार म्हटलं काही विचारायचंच नाही, काय करू आणि काय नाही असं होतं ना. का आई वडील किती म्हातारे झाले तरी त्यांचा जीव मुलांसाठी एकदम हे होत असतं. आणि मग आम्ही गेल्यानंतर मग त्या दिवशी डोसे केले. दुसऱ्या दिवशी झोपेतनं उठायच्या आधीच पाववड्याची तयारी. पाववडा म्हणजे त्यांचा फार फेवरेट आहे. इतका की बस कधी कोणी जाऊ, पाववडा करू का, पाववडा खाणार ना. मग आम्ही उठायच्या आतच त्यांची तयारी राहायची. एकीकडं आई, एकीकडं आबा, दोघं किचन मध्ये चालू. आणि आपण माहेरी गेलो का कसं थोडं दुसऱ्या दिवशी थोडं उशीरच उठलो, कारण रात्रीच्या गप्पा मारतो ना बहिणी सगळ्या. आणि मग ते असतच बर का. आणि आबांना तर वडापावची जरा जास्तच आवड आहे, त्याच्यामुळे नातवंड येणार, मुली येणार, जरा जरी समजलं ना की म्हणजे ते आबांचं लगेच बटाट्याचा कुकर लावून भाजीत तयार. आणि बनवतात पण खूप छान बनवतात. आणि माझ्या पप्पांना पण ही सवय होती. पण बरं का माझे पप्पा पण म्हणजे नाही का असंच करायचे नाही का, त्यांना स्वयंपाकात म्हणजे काहीतरी आवडीने करायचे वगैरे नाही का, ते आवडच होते. ते कसं आई आबांचं कसं आहे, आई आबा कांदा बिंदा सगळं तयार करून देणार, आई बाकीची तयारी करणार, दोघांचं भारी चालू राहतं किचन मध्ये. हो ना. नाही भारी वाटतं. आमचं तसंच राहायचं. माझे पप्पा पण बरं का काही गोष्टी ठराविक करणार. ते पोहे करायचे ना तरी म्हणायचे नाही, तो असे पोहे करू आपण असं, म्हणजे मला म्हणायचे चल तू किचन मध्ये. आता तर पप्पा नाही त्याच्यामुळे त्या गोष्टी नाही, पण आई वडिलांसोबत आहे ना या आठवणी आणि हा आनंद घेतलाच पाहिजे. आता दिवाळीच्या वेळेस तर आपल्याला एवढं आपण जाऊ नाही शकत, कारण की मुलांना सुट्ट्या नाही. ते 1-2 दिवस जातो दिवाळीच्या वेळेस, सगळ्याचीच खूप धावपळ असते दिवाळीच्या वेळेस. पण उन्हाळ्यात वेळ काढून माहेरी 2-3 दिवस का वेळेला जाणं हे होतच. आणि ते झालं पण पाहिजे. विषय तर काही ना काही असतोच आपला, पण मला वाटलं या विषयावर चर्चा केलीच पाहिजे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.